नमस्कार मित्रांनो, आज आपण श्वानदंश आणि रेबीज या विषयावर बोलूयात. आपल्याला सगळं माहिती आहे की कुत्रं चावल्यानंतर रेबीज या व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि या आजार जर झाला तर त्यावर काही उपाय नाही. त्यासाठी कुत्रं चावल्यावर काय गोष्टी प्रथम करायच्या आहेत ते आपण समजून घेऊ. सर्वात महत्त्वाचं, कुत्रं चावल्यानंतर जखम जी झाली असेल ती वाहत्या पाण्यामध्ये कुठल्याही साबणानं चांगल्या पद्धतीनं 10 मिनटं 5 ते 10 मिनटं स्वच्छ धुवायची आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की पुढचे उपचार काय करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला कुत्रं चावल्याची तीव्रता समजून घ्यायची. नुसतं कुत्र्याने चाटलं असेल, आपल्या स्किनला काही जखम नसेल, आपली त्वचा व्यवस्थित असेल तर काहीही पुढच्या उपचारांची गरज नाही, नुसतं धुवून घ्यायचं आहे. परंतु जर ओरखडा उठलेला असेल तर कॅटेगरी 2 बाईट म्हणजे दुसऱ्या तीव्रतेची जखम आपण त्याला म्हणतो. आणि जर रक्त आलं असेल किंवा त्वचा फाटली असेल किंवा त्वचेला जखम मूळतः आहे आणि त्याच्यावर कुत्र्याने चाटलं असेल किंवा डोळ्यामध्ये गेली असेल कुत्र्याची लाळ, तर मात्र कॅटेगरी 3 अशा प्रकारची जखम आहे आपण असं म्हणतो. आता पाहूयात कॅटेगरी 1 म्हणजे नुसतं कुत्र्याने चाटलं असेल तर काही नाही, स्वच्छ पाण्याने साबणाने धुवून घ्या जखम. परंतु ओरखडा उठला असेल तर नुसत्या साबणाच्या पाण्याने जखम तर धुवायचीच आहे, परंतु रेबीजचं जे वॅक्सिन असतं ते आपल्याला घ्यायचं आहे. पहिल्या दिवशी, नंतर 3ऱ्या, 7व्या, 14व्या दिवशी असं वॅक्सिन असतं. तुम्हाला कुठल्याही गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये हे वॅक्सिन मिळून जाईल. नुसतं ओरखडा उठला असेल तर हे. परंतु जर रक्त आले असेल, त्वचा फाटली असेल म्हणजे कॅटेगरी 3 प्रकारचा बाईट, तर लक्षात घ्या आपल्याला जखम धुवायची आहे, अधिक रेबीजचं वॅक्सिन घ्यायचं आहे आणि अजून एक प्रकारचं इंजेक्शन आपल्याला घ्यायचं आहे. त्याला आपण म्हणतो रेबीज मोनोक्लोनल अँटीबॉडीज. या फार महत्त्वाच्या आहेत. या तुम्हाला ज्या व्हायरस जो असतो जखमेमध्ये तो नष्ट करण्यामध्ये मदत करतील आणि डॉक्टर या मोनोक्लोनल अँटीबॉडी तुम्हाला त्या फाटलेल्या जखमेच्या मध्ये देतील. तर तीव्र स्वरूपाचं जर चावा असेल, ग्रेड 3 बाईट, तर तुम्हाला जखम धुवायची आहे. रेबीज वॅक्सिन तर घ्यायचंच आहे, त्याचे शेड्यूल पूर्ण करायचं आहे. पण या रेबीज मोनोक्लोनल अँटीबॉडीसुद्धा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायच्या आहेत. अजून कोणी विचारतं की जर कुत्रा हा पाळीव असेल, त्याचं ऑलरेडी वॅक्सिनेशन झालं असेल तर काय? जरी कुत्र्याचं वॅक्सिनेशन झालं असेल तरी तुम्हाला जखम धुवायची आहे आणि रेबीज वॅक्सिन मात्र तुम्हाला घ्यायचं आहे. या सर्व ॲक्शन्स आपल्याला लगेच घ्यायचे आहे. कुत्रं चावलं जखम धुवायची आहे आणि काही तासाच्या आतच पुढचे वॅक्सिनेशन आणि मोनोक्लोनल अँटीबॉडी आपल्याला घ्यायच्या आहेत, जेणेकरून रेबीजपासून आपला बचाव होऊ शकतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.